माणसाला यशासाठी त्याला दैवाची साथ असणं अत्यंत आवश्यक असते। त्याचे पूर्वसुकृत नेहमी चांगले असायला हवे। तसेच त्याने या जन्मातही पूजा अर्चा व्रतवैकल्य करायला हवी। कुकर्मांचा त्याने त्याग करायला हवा। या दोन्ही गोष्टी साध्य झाल्यावर त्याला इप्सित कार्य सिद्धी प्राप्त होण्यासाठी त्याने प्रयत्नांची पराकाष्ठा करणं अत्यंत आवश्यक असते। नुसता प्रयत्न करूनही उपयोग नाही, त्याच प्रकारे नुसती भक्ती करून सुद्धा उपयोग नाही व नुसते प्रारब्ध फलद्रूप सुद्धा होत नसते। यासाठी या तीनही गोष्टींची सांगड घालणं अत्यंत महत्त्वाचे असते। मग या तीनही गोष्ट साध्य करण्यासाठी आपल्याला नेहमी चांगले वागावे लागते, धर्माचरणाचं पालन करावे लागते आणि त्याच प्रकारे यत्न तो देव जाणावा प्रयत्नांची पराकाष्ठा सुद्धा सुरू ठेवणं अत्यंत आवश्यक असते। हीच खरी यशस्वी जीवनाची गुरुकिल्ली आहे। नमस्कार, श्री स्वामी समर्थ। दिनांक 24 मे 2025 वार शनिवार या दिवशी अत्यंत महत्त्वपूर्ण योग घडून येत आहे। या योगाला शनी प्रदोष असं म्हटलं जातं। शनिवारी प्रदोष काळात जर त्रयोदशी तिथी आली तर त्या योगाला शनी प्रदोष असे म्हणतात। सर्व प्रदोषांमध्ये अत्यंत महत्त्वपूर्ण हा योग आहे। प्रदोष व्रत हे आपण ज्या प्रकारे सोमप्रदोष, सोमवारी जर प्रदोष आला तर सोमप्रदोष त्याला म्हणतात। तर प्रदोष व्रताची सुरुवात ज्या प्रकारे सोमप्रदोषापासून आपण करत असतो त्याच प्रकारे शनी प्रदोषापासून सुद्धा या प्रदोष व्रताची सुरुवात करता येऊ शकते। या प्रदोष व्रताच्या पुण्याईने संतान प्राप्ती, आपले गमावलेले अधिकार, त्याच प्रकारे रोगमुक्ती, ऋणमुक्ती या सर्व गोष्टींसाठी हे व्रत अत्यंत पवित्र, अत्यंत उपयुक्त आहे। या व्रताने जन्मोजन्मीची पापे जी असतात ती नष्ट होतात। प्रदोष काळ हा प्रदोष काळ म्हणजे सूर्यास्तानंतरचा 2 तास यांना म्हटला जातो। म्हणजेच सूर्यास्तानंतरचे 2 तास याला प्रदोष काळ असं म्हणावं। या प्रदोष काळामध्ये विशेषतः भगवान शिवाची पूजा केल्यास ती अत्यंत फलदायी असते। आणि विशेष म्हणजे काही विद्वानांच्या मते जर प्रदोष, शक्यतो शनी प्रदोष हा कृष्ण पक्षामध्ये जर आला तर त्याला अत्यंत महत्त्व दिलं गेलेलं आहे। त्याच प्रकारे या शनी प्रदोषाला महाप्रदोष किंवा दीप प्रदोष असे सुद्धा म्हटले जाते। या प्रदोष व्रताचं आपण फक्त शनी प्रदोष ज्या दिवशी येणार त्या दिवशी जरी उपवास केला, भगवान शिवशंकराची आराधना केली, भगवान शंकराला पाणी, गंगाजल, त्याच प्रकारे गुलाबजल याचा अभिषेक करून देवाला बिल्वदल, अत्यंत महत्व असलेलं त्रिदल, त्या त्रिदलाचं एक तरी पान वाहणं आवश्यक आहे। कारण असं म्हणतात की शंकराची पूजा, भोले बाबांची पूजा ही बेलाशिवाय कधीही करू नये। बेल अर्पण केल्याशिवाय शंकराची पूजा पूर्णच होत नाही। बिल्ववृक्षाची पूजा केल्याने आपल्याला आपल्या सर्व मनोकामना पूर्ण होत असतात। या बेलाच्या पानांचा रस आपण प्राशन जरी केला तरी सुद्धा मनुष्य हा रोगापासून मुक्त होत असतो। आणि म्हणून भगवंताला, शिवाला बेलाचं पान अर्पण करणं अत्यंत आवश्यक आहे। त्याच प्रकारे भगवान शिवाला भस्म अत्यंत वाहणं प्रिय आहे।
त्यामुळे भगवंताला शिवाला भस्म अर्पण करावं. त्याच प्रकारे त्या दिवशी संपूर्ण दिवस प्रदोष काळामध्ये उपवास करून उपोषण करावं. शक्यतो या प्रदोषाच्या उपवासाला गुळ आणि तेल याचा त्याग करावा. शनी प्रदोष असल्याने भगवान शिवाची उपासना करून ओम नमः शिवाय किंवा श्री रुद्राय नमः या 2 मंत्रांचा आपल्याला जास्तीत जास्त जप करावायचा आहे. या शिवाच्या आराधनेने आपल्या सर्व दुःखांचा समूळ नाश होतो. भगवान